नमस्कार, मी खुशी अर्चना विकास सोनवणे. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वस्तापूर, केंद्र गौरखेडा बाजार, पंचायत समिती चिखलदरा, जिल्हा अमरावती येथील इयत्ता 7वीची विद्यार्थिनी आहे. आज महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त मी सावित्री बोलते असा एक पात्री प्रयोग करून तुमच्या समोर सादर करणार आहे. मी सावित्री बोलते, सत्यवानांची नव्हे तर ज्योतिबाची सावित्री. माझे बाबा खंडोजी निवासी पाटील त्यांची मी एकुलती एक कन्या. मला पण तुमच्यासारखं खेळायला बघायला खूप आवडायचं, पण त्या काळी मुलीची लग्न करायची पद्धत होती आणि वयाच्या 9व्या वर्षी ज्योतिबाशी माझं लग्न झालं. ज्योतिबा किती वर्षाचे तर फक्त 13 वर्षाचे. मग काय झाली मी फुलेंची सून. घरात जाऊन बघते तर काय, इकडं पुस्तकं तिकडं पुस्तकं, जिकडं तिकडं पुस्तकच पुस्तकं. ज्योतिबांना मी लाडेने साहेब म्हणायची. ज्योतिबांना लिहिण्या वाचण्याची खूप आवड होती, पण बाई मला काहीच लिहिता वाचता येत नव्हतं. मग ज्योतिबांनीच ठरवलं की मला लिहिण्या वाचवावं शिकवावं. मग काय झालं आमचं शिक्षण सुरू. शेतातली माती आमची पाटी, हाताचं गोड लेखन. ज्योतिबांनी मला आवडीनं शिकवलं. त्या काळात मुलींना शिक्षणाचा अधिकार नव्हता. आजूबाजूची परिस्थिती पाहिली आणि माझ्या ज्योतिबाचं मन कळवळलं. त्यांनी ठरवलं की मुलीसाठी शाळा काढायची, कारण एक मुलगी शिकली तर संपूर्ण कुटुंब शिक्षित होते. पण ही गोष्ट काही सोपी नव्हती. शाळा काढल्या शिक्षिका कोण तर मी. सनातनी लोकांनी दगड धोंडे मारले, अंगावर शेण चिखल फेकले, पण मी मात्र मागे हटले नाही, कारण मला माझ्या ज्योतिबाचं स्वप्न पूर्ण करायचं होतं आणि ते मी पूर्ण केलं. म्हणून मुलीनं तुम्हाला सांगते, मोठं व्हा, आपल्या आईबाबाचं नाव मोठं करा, आपल्या कुटुंबाचा आधार बना आणि आपल्या देशाचे नाव उज्ज्वल करा. जय ज्योती, जय क्रांती. धन्यवाद.